नमस्कार, सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अत्यंत साधं सुधं गरमागरम खमंग असं तव्यातलं पिठलं कसं करायचं ते बघूया। अगदी जेवायला ताट वाढून घ्यायच्या वेळेस सुद्धा ही रेसिपी आपण सहजासहजी करू शकतो आणि झटपट तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर। पूर्व तयारीमध्ये बाकी काहीही करावं लागत नाही। मध्यम गॅसवर एक तवा तापत ठेवला, त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचा। तेल आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त या ठिकाणी वापरू शकतो। अगदी थोडंसं जिरं आणि थोडीशी मोहरी अशी फोडणी करायची। जिरं मोहरी फुलली की यावर आपण कांदा घालूया। कांदा आपल्याला खूप जास्त गुलाबी रंगावर तळायचा नाहीये, फक्त ट्रान्सपरंट व्हावा आणि कांदा थोडासा मऊ व्हावा इतपतच आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा। कमी परतलेला कांदा पिठल्यामध्ये चांगला लागतो, एकदा नक्की करून बघा। आजचं बेसन आपण अगदी कमीत कमी साहित्यामध्ये करत आहोत। आता आपला कांदा परतून झालाय, यामध्ये थोडेसे मसाले म्हणजे काहीच नाही, फक्त थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे तिखट आपल्याला यामध्ये घालायचे। तर मी इथं थोडंसं जास्तीच तिखट घालते, थोडंसं तिखट आवडतं म्हणून। तुम्हाला कमी घालायचं असेल तर या ठिकाणी कमी सुद्धा तुम्ही घालू शकता। तिखट आणि हळद थोडीशी परतून घेऊया, जळली नाही पाहिजे याची दक्षता घ्यायची। या ठिकाणी थोडीशी कोथिंबीर घालते आणि नंतर सुद्धा थोडी घालण्यासाठी मी ठेवून दिलेली आहे। तर ही कोथिंबीर वगैरे व्यवस्थित परतली की यामध्ये पाणी घालायचं। तर आता मी इथं पाणी किती घातलंय, तर आपल्याला जेवढं पिठलं करायचं तेवढंच पाणी घालायचं। तर एका भांड्यानं मी इथे 1.5 भांड पाणी घातलं आणि या पाण्याला उकळी येईपर्यंत गॅस मध्यम करायचा। यात चवीप्रमाणे मीठ घालायचं। मीठ चांगलं विरघळलं आणि पाण्याला उकळी आली की आपण यामध्ये बेसन हटणार आहोत। बेसन मात्र घरीच तयार केलेलं आहे, म्हणजे डाळ दळून आणलेलं आहे। असं डाळ दळून आणलेल्या बेसनाचंच पिठलं खमंग लागतं। आता इथं पाण्याला चांगली उकळी आली आहे। अगदी थोडेसे शेंगदाणे भाजलेले आहेत आणि वरचं साल काढून घेतलं, ते थोडेसे घालूया। हे शेंगदाणे आवडीप्रमाणे आहेत, घालायचे असतील तर घाला, नाही घातले तरी चालतील। परंतु जेव्हा हे आपण खातो तेव्हा दाताखाली येतात, त्यावेळेस खूप चांगलं वाटतं किंवा चांगलं लागतं। तर मी थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत। आता यामध्ये पीठ हटून घेऊया। ज्या भांड्याने पाणी मी या ठिकाणी घातलं होतं 1.5 भांड, त्याच भांड्यानं 1 भांड पीठ इथं घेतलंय। तर पीठ असं थोडं थोडं करून पेरून यामध्ये असं हटून घ्यायचं। तर या ठिकाणी थोड्याशा गुठळ्या झाल्यासारख्या जरी वाटत असतील तर हे पीठ हटत असताना व्यवस्थित परतल्या गेलं की या गुठळ्या मोडतात आणि छोट्या छोट्या गुठळ्या जरी राहिल्या तरी त्या चांगल्याच लागतात, म्हणजे व्यवस्थित शिजतात। तर पीठ आपल्याला या ठिकाणी थोडंसं कमी वापरायचं असेल किंवा थोडंसं पातळ पिठलं करायचं असेल तर पीठ कमी वापरा, किंवा दाटसर करायचं असेल तर थोडंसं जास्ती पीठ वापरलं तरी चालतं। यावेळी गॅसची फ्लेम मीडियमच असू द्यायची आणि गुठळ्या मोडत याला व्यवस्थित परतून घ्यायचं। चांगलं हे एकजीव परतल्या गेलं की यावर झाकण ठेवूया आणि 5 मिनिटासाठी आपण वाफ काढू। आता हे परतून झाले, व्यवस्थित गुठळ्या सुद्धा या ठिकाणी मोडून झालेल्या आहेत। आता झाकण ठेवूया आणि आता 5 मिनिटानंतर दणदणून वाफ बसलेली आहे। पिठलं आपलं तयार झालेलं आहे। यावर उरलेली कोथिंबीर घालू, व्यवस्थित मिक्स करू आणि काढून घेऊया। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। नंतर भेटूया छानशा रेसिपी सोबत। धन्यवाद।